जीवन अगदी नम्र होऊन जगलं पाहिजे। माणसाकडे नम्रता असावी। पण भगवान विष्णू सुद्धा माघार घेत नाहीत आणि ब्रह्माजी सुद्धा माघार घेत नाहीत। दोघांमध्ये वादाची निर्मिती झाली। सदाशिव विचार करतात, यांना तप करण्यासाठी पाठवलं, सृष्टीच्या निर्मितीकरिता पाठवलं, पण हे तर तिथे जाऊन वाद करतायत। म्हणून सदाशिवांनी ब्रह्मदेवाच्या आणि विष्णूंच्या मध्ये एक ज्योतिर्स्तंभ निर्माण केला। तो ज्योतिर्स्तंभ निर्माण झाल्यानंतर ब्रह्माजी विष्णू देवांना म्हटले, विष्णू तसं तर मीच पिता आहे, तुम्ही माझे पुत्र आहात, पण ही गोष्ट तुम्हाला सिद्ध करून दाखवतो। तुम्ही एक काम करा, विष्णूजी तुम्ही या ज्योतिर्स्तंभाचा खाली जा आणि ज्योतिर्स्तंभाच्या खाली जाऊन या स्तंभाचा तुम्ही अंत शोधून काढा आणि मी ज्योतिर्स्तंभाच्या वरच्या दिशेने जातो आणि वरच्या दिशेने या ज्योतिर्स्तंभाचा अंत बघतो। विष्णूजी म्हटले, ब्रह्माजी काय हरकत नाही। ब्रह्मदेवानं हंसाचं रूप धारण केलं आणि ब्रह्मदेव वरच्या दिशेने गेले। विष्णूंनी सुकर रूप धारण केलं आणि ते ज्योतिर्स्तंभाच्या खालच्या दिशेला गेले। दोघेही ज्योतिर्स्तंभाचा अंत शोधण्याचा प्रयत्न करतात, पण भगवान परमात्माचा काही अंत सापडत नाही। भगवान परमात्माचा अंत कुणालाही पाहता येत नाही। भगवान परमात्मा परीक्षेचा विषय नाही, भगवान परमात्मा प्रतीक्षेचा विषय आहे। ब्रह्मदेव आणि विष्णू देवता दोघेही ज्योतिर्स्तंभाचा अंत शोधण्याचा प्रयत्न करतायत, पण दोघांनाही अंत काही सापडत नाही। विष्णूजी खालच्या दिशेला जात आहेत, ते मनामध्ये विचार करतात की मी किती वेळ झालो या ठिकाणी ज्योतिर्स्तंभाचा अंत शोधण्याचा प्रयत्न करतोय, पण या ज्योतिर्स्तंभाचा अंत मला सापडत नाही। आपला या ठिकाणी उगाच वेळ वाया चाललाय। आपल्याला सदाशिवांनी ज्या गोष्टीकरिता पाठवलंय, त्यांनी आपल्याला तप करण्याकरिता पाठवलंय, म्हणून आपण तपश्चर्याच करू असं विष्णूजी विचार करतात आणि ते पुन्हा स्वतःच्या जागेवरती येऊन तपश्चर्या करतात। पण ब्रह्माजी काही लहान व्हायला तयारच नाही। अगदी ज्योतिर्स्तंभाच्या वरच्या दिशेने जात आहे, अगदी वरच्या दिशेने जातात, पण तरी सुद्धा ज्योतिर्स्तंभाचा अंत त्यांना सापडत नाही। ब्रह्माजी सुद्धा शेवटी कंटाळतात आणि ते स्वतःच्या जागेवरती येण्याकरिता निघाले, पण मध्येच त्यांना केतकी नावाचं पुष्प दिसलं। ब्रह्माजी केतकी पुष्पाला म्हणतात, पुष्पा अरे मी या ज्योतिर्स्तंभाचा अंत बघण्याकरिता गेलो होतो, पण ज्योतिर्स्तंभाचा अंत काही मला सापडला नाही, पण तू माझ्या बरोबर ये आणि माझ्या बरोबर येऊन तू खोटी साक्ष दे की या ज्योतिर्स्तंभाचा मी अंत बघितलाय, अशी खोटी साक्ष दे। केतकी पुष्प तयार झाला आणि ब्रह्माजी आणि केतकी पुष्प दोघे जण विष्णुदेवांकडे आले। विष्णुदेवांना सांगितलं, विष्णू तुला तर या ज्योतिर्स्तंभाचा अंत सापडला नसेल, पण या ज्योतिर्स्तंभाचा अंत मी बघून आलोय। विष्णुदेवांनी विचारलं, साक्षीला कोण आहे? ब्रह्माजी सांगतात, हा केतकी पुष्प साक्षीला आहे। या ज्योतिर्स्तंभाचा अंत मी बघून आलोय। विचारलं केतकी पुष्पाला, ब्रह्मदेवाने ज्योतिर्स्तंभाचा अंत पाहिला का? हो म्हणे, ब्रह्माजीने ज्योतिर्स्तंभाचा अंत पाहिला, त्यांना अंत सापडला देखील। विष्णूंना वाटलं खरंच अंत बघितला की काय, म्हणून श्री विष्णू ब्रह्मदेवासमोर हात जोडतात
स्वामी तुम्हीच माझे पिता आहात, मी तुमचा पुत्र आहे, माझ्याकडनं चुकी झाली, मी स्वतःला पिता समजलं, पण ब्रह्माजी तुम्हीच पिता आहात, मी तुमचा पुत्र आहे. विष्णूंच्या मुखातून असे शब्द निघाले आणि अगदी लहान असून सुद्धा ब्रह्माजी पिता, मी पिता आहे असं सांगतात. हे ज्या वेळेला सदाशिवाला समजलं, सदाशिव रागामध्ये आले आणि ज्या वेळेला सदाशिव रागात येतात त्यावेळेला सदाशिवाच्या भुवईतून एक पुरुष प्रगट झाला. त्याचं ते अक्रार विक्रार शरीर, अगदी हात बुटके पाय बुटके, त्या पुरुषाची निर्मिती झाली. आणि सदाशिवानं सांगितलं की या ठिकाणून जा आणि ज्या ठिकाणी ब्रह्मदेव आहे त्या ब्रह्मदेवाचं एक मस्तक कापून आण. तो अक्रार विक्रार शरीर असणारा पुरुष, ज्या ठिकाणी ब्रह्मदेव होते त्या ठिकाणी तो पुरुष गेला, ब्रह्मदेवाचं एक मस्तक कापलं आणि ते मस्तक घेऊन सदाशिवांकडे आला. भगवान भोलेनाथांच्या भुवईतून त्यांचा जन्म झाला, म्हणून त्यांना आपण भैरव म्हणतो. भैरवाची उत्पत्ती भगवान भोलेनाथांच्या भुवईतून झाली. बोलिये काल भैरव भगवान की जय. अगदी त्या ठिकाणी भैरवाची उत्पत्ती झाली. भैरवांनी ब्रह्माजींचे एक मस्तक कापलं आणि सदाशिवाकडे घेऊन आले. ज्या ठिकाणी ब्रह्माजी आणि विष्णू देवता होते त्या ठिकाणी सदाशिव प्रगट झाले. सदाशिव केतकी पुष्पाला म्हणतात की केतकी पुष्पा, तू या ठिकाणी खोटी साक्ष दिली की ब्रह्मदेवाने ज्योतिर्स्तंभाचा अंत पाहिला. तू या ठिकाणी खोटी साक्ष दिल्यामुळे माझा तुला श्राप आहे की तू फार सुगंधी पुष्प आहे, पण तू खोटं बोललास, तू खोटी साक्ष दिली, म्हणून तुला सर्व देवांच्या पूजेमध्ये मान असेल, पण माझ्या पूजेमध्ये तुझा मी स्वीकार करणार नाही, असा त्या केतकी पुष्पाला श्राप दिला. आणि त्यानंतर सदाशिव ब्रह्माजींना म्हटले, ब्रह्मा, अरे या सृष्टीची निर्मिती करण्यासाठी मी तुला पाठवलं होतं, अनेको वर्ष तू तप करावं यासाठी मी तुला पाठवलं होतं, पण या ठिकाणी मी मोठा तू वाद करत बसला आणि त्यानंतर खोटंही बोललास की या ज्योतिर्स्तंभाचा मी अंत बघितलाय, असं ब्रह्माजी तुम्ही खोटं बोललात. म्हणून सदाशिवानी ब्रह्माजींना सुद्धा असा श्राप दिला की ही संपूर्ण सृष्टी तुम्ही निर्माण कराल, संपूर्ण सृष्टीची तुम्ही उत्पत्ती कराल, पण तुम्ही निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये तुमचं कुठेही मंदिर नसेल, असा ब्रह्माजींना श्राप दिला. आता आपण गावोगावामध्ये बघतो की प्रत्येक देवाचं मंदिर आहे, पण ब्रह्मदेवाचं मंदिर कुठं पाहिलंय का? ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. संपूर्ण विश्वामध्ये एकाच ठिकाणी ब्रह्मदेवाचं मंदिर आहे, कुठल्याच ठिकाणी ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. हा सदाशिवांनी दिलेला श्राप आहे. तुम्ही सृष्टीची निर्मिती कराल, पण तुम्ही निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये कुठेही तुमचंच मंदिर नसेल. केतकी पुष्प माफी मागतोय, ब्रह्मदेव सुद्धा माफी मागतात. देवा, आमच्याकडनं चुकी झाली, आम्ही खोटं बोललो, पण आम्हाला काहीतरी उशाप द्या. त्यावेळेला भगवान भोलेनाथ ब्रह्मदेवाला असा उशाप देतात की संपूर्ण विश्वामध्ये कुठेही तुमचं मंदिर नसेल, पण हा केतकी पुष्प ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी विश्वातलं एकमेव तुमचं मंदिर बनेल, असं ब्रह्मदेवांना उशाप दिला.
असं या ब्रह्मदेवाचं विश्वामध्ये एकच मंदिर आहे, ते म्हणजे राजस्थानमध्ये पुष्कर या ठिकाणी ब्रह्मदेवाचं विश्वातलं एकमेव मंदिर. ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी उशाप दिला आणि सदाशिव विष्णू देवावरती प्रसन्न झालेले होते, कारण विष्णू देवता खरं बोलले होते की मी या ज्योतिर्स्तंभाचा अंत बघितला नाही. आणि पुन्हा त्यांच्या कामाला येऊन बसले, म्हणजे पुन्हा ते तपश्चर्या करायला बसले. म्हणून विष्णू देवावरती भगवान सदाशिव प्रसन्न होते. भगवान सदाशिव विष्णूंना आशीर्वाद देतात की विष्णू, तुम्ही अनेक दिवस माझं तप केलं आणि तुम्ही इतकं तप केलं की तुमच्या शरीरापासून घाम आला आणि त्या घामामधनं नदी तयार झाली, त्या घामापासून पाणी तयार झालं. आणि तुम्ही एकतर खरंही बोललात. भगवान विष्णू खरं बोलले, म्हणून त्या ठिकाणी भगवान विष्णूंना सत्यनारायण नाव प्राप्त झालं. आपण म्हणतो ना, ऐका सत्यनारायणाची कथा. तर त्या ठिकाणी भगवान विष्णूंना सत्यनारायण हे नाव प्राप्त झालं. आणि सदाशिव म्हटले, विष्णू, तुम्ही माझं तप करत असताना, माझं नामचिंतन करत असताना तुमच्या शरीरातून पाण्याची निर्मिती झाली, पाण्याची नदी तयार झाली. म्हणून माझा तुम्हाला असा आशीर्वाद आहे की असं हे लोटाभर पाणी जर कुणी माझ्यावरती अर्पण केलं तर अगदी मी त्याच्यावरती प्रसन्न होईल, त्याच्यावरती मी कृपा करेल. असं भगवान सदाशिवांनी त्यांना आशीर्वाद दिला. म्हणून म्हणताना असं म्हणतात की एक लोटा जल सब समस्या का हल. भोलेनाथांना एक लोटा पाणी जर आपण अर्पण केलं तर अगदी भगवान भोलेनाथ आपल्यावरती प्रसन्न होतात. म्हणून आपण रोज भोलेनाथाची पूजा करत असताना भोलेनाथांच्या शिवलिंगावरती एक लोटा जल पाणी अर्पण करावं. आणि या ठिकाणी जे भोलेनाथांचं मंदिर आहे, जर काहींना शक्य होत असेल तर त्यांनी आपल्या घरून लोटाभर पाणी घेऊन यावं आणि या भोलेनाथांच्या शिवलिंगावरती अर्पण करावं. कारण आपल्या घरून पाणी घेऊन येणं आणि घरचं पाणी शिवलिंगावरती वाहणं ही सुद्धा वेगळी गोष्ट आहे. आणि इथलंच पाणी घेणं आणि इथंच वाहणं ही वेगळी गोष्ट आहे. पाणी वाहत असताना आपण आपल्या घरून घेऊन यायचं आणि ते पाणी या ठिकाणी वाहायचं. पूर्वीच्या काळी बघा, आताच्या काळामध्ये अगदी घराघरामध्ये नळ आलेले आहेत, म्हणजे पाणी आणायला बाहेर कुठं जाण्याची गरज नाही, प्रत्येकाच्या घरामध्ये नळ आहेत. पण अगोदरच्या काळामध्ये अगदी बाहेरून कुठून तरी हांड्यानं पाणी आपल्या घरून यावं, घरी आपल्या घेऊन यावं लागायचं. आणि मग ज्या वेळेला स्त्रिया हंडा भरून पाणी आपल्या घरी घेऊन येत असायच्या, अगदी एखादा माणूस कोणत्या कामाला चाललेला आहे आणि त्या पाणी घेऊन आलेल्या स्त्रिया जर त्या माणसाला आडव्या गेल्या तर अगोदर असं म्हणायचे की हा आपल्याला शुभ शकुन झाला, असं अगोदरच्या काळामध्ये म्हणायचे. बघा, काही गोष्टीमध्ये शुभ शकुन असतात आणि काही गोष्टीमध्ये अपशकुन असतात. आपण एखाद्या कामाला चाललोय, आपल्याला मुंगूस आडवं गेलं की आपण काय म्हणतो, शुभ शकुन झाला. आपण एखाद्या कामाला चाललोय, आपल्याला मांजर आडवी गेली, आपण काय म्हणतोय, अपशकुन झाला, हे काम आपल्या बरोबर होणार नाही. पण माझं असं म्हणणं आहे, आपण एखाद्या कामाला चाललो, आपल्याला कितीतरी मांजर आडवे गेले तरी चालतील, पण आपण चांगल्या कामाला निघाल्यानंतर आपल्याला माणसं आडवे जाऊ नयेत. कारण मांजरीपेक्षा माणसं बेकार असतात. आपण पाणी
पाणी घेऊन निघालो, एखादा माणूस चांगल्या कामाला चालला, आपण त्याला आडवं गेलो की या गोष्टीला शुभ शकुन मानतात. म्हणून भोलेनाथाला पाणी अर्पण करत असताना आपण आपल्या घरून पाणी घेऊन यायचं आणि भोलेनाथाला अर्पण करायचं. भोलेनाथाला जर आपण 1 लोटा जल अर्पण केलं तर आपल्या जीवनातील 3 दोष, ते 3 दोष नष्ट होतात. त्यातील पहिला आहे कालसर्प दोष, दुसरा आहे वास्तु दोष आणि तिसरा आहे पितृदोष. भोलेनाथांना पाणी अर्पण केल्यानंतर आपल्या जीवनातील हे 3 दोष नष्ट होतात. म्हणून आपण भगवान भोलेनाथांना पाणी अर्पण करावं. सदाशिवांनी आशीर्वाद दिला की विष्णू, तुम्ही माझं तप केलं, तुमच्या शरीरातून पाण्याची निर्मिती झाली, पाण्याची नदी निर्माण झाली, म्हणून तुम्हाला आशीर्वाद आहे की हेच पाणी 1 लोटाभर जर कोणी मला अर्पण केलं तर मी अगदी त्याच्यावरती प्रसन्न होऊन जाईल. भगवान विष्णूंना असा आशीर्वाद दिला. त्यावेळेला भगवान विष्णू आणि ब्रह्माजी हे दोघे जण मिळून सदाशिवाची त्या ठिकाणी पूजा करतात. प्रथम विष्णू म्हटले, सदाशिवा स्वामी तुम्ही एक काम करा, अगदी या ठिकाणी आमचा वाद मिटवण्यासाठी तुम्ही आलात, पण या ठिकाणी तुम्ही ज्योतिर्लिंग रूपामध्ये याच ठिकाणी राहा, म्हणजे आमच्या नंतर सुद्धा काही तुमचे भक्त येतील आणि या ठिकाणी तुमची पूजा करतील. म्हणून त्या ठिकाणी सदाशिव ज्योतिर्लिंग रूपामध्ये स्थित झाले. अगदी ते विश्वाचे नाथ त्या ठिकाणी वास्तव्य करतात, म्हणून त्यांना आपण विश्वनाथ असं म्हणतो. विश्वातलं पहिलं ज्योतिर्लिंग ते म्हणजे विश्वनाथ असं पहिलं ज्योतिर्लिंग आहे. त्या ठिकाणी सदाशिव ज्योतिर्लिंग रूपामध्ये स्थित होतात आणि ब्रह्मदेव आणि विष्णू हे दोघे जण भगवान सदाशिवांचं त्या ठिकाणी पूजा करतात. त्या दोघांच्या पूजेवरती भगवान सदाशिव प्रसन्न झाले आणि सदाशिवांनी आशीर्वाद दिला की तुम्ही आज या ठिकाणी माझी पूजा केली. आजचा हा दिवस शिवरात्रीचा आहे. भगवान विष्णूंनी आणि ब्रह्माजींनी विश्वातली पहिली शंकराची पूजा केली आणि तीही शिवरात्रीच्या दिवशी. तुम्ही आज शिवरात्र आहे आणि शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही माझी पूजा केली, म्हणून तुम्हाला माझा आशीर्वाद आहे की यानंतर सुद्धा जे लोक माझी शिवरात्रीच्या दिवशी पूजा करतील त्यांच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होतील, त्यांच्या मनातील प्रत्येक कामना पूर्ण होतील, असा आशीर्वाद सदाशिवांनी दिला. त्यांची दोघांची पूजा झाली आणि ब्रह्मदेवानं 2 प्रकारचे चंदन निर्माण केले. एक म्हणजे लाल चंदन आणि दुसरं म्हणजे पांढरं चंदन. भगवान सदाशिवांनी लाल चंदनाचा स्वीकार केला. त्या दोघांची पूजा झाली आणि सदाशिवांनी त्या ठिकाणी असा आशीर्वाद दिला की आज शिवरात्रीच्या दिवशी जे कोणते भक्त माझी पूजा करतील त्यांच्या मनातील प्रत्येक इच्छा कामना पूर्ण होईल, असा सदाशिवांनी आशीर्वाद दिला. असे हे भगवान भोलेनाथ यांची विश्वातली पहिली पूजा ब्रह्मदेव आणि विष्णूजी यांनी केलेली आहे. हे भोलेनाथ अगदी भोळे आहेत. अगदी कमी सेवेने कमी भक्तीने प्रसन्न होणारे भगवान भोलेनाथ. अनेक संतांनी या भगवान भोलेनाथांच्या भोळेपणाचं वर्णन केलेलं आहे. हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा, हे
भगवान भोलेनाथ. भोलेनाथ आपल्या भक्तांसाठी भोळे आहेत. भगवान तर भोलेनाथ आहेतच, म्हणजे ते भोळे आहेतच. पण आपल्याला समाजामध्ये काही माणसं सुद्धा फारच भोळे असतात. भोळे माणसं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. एका गावामध्ये 2 भोळे राहत होते, म्हणजे नवरा बायकोचं जोडपं होतं. ते दोघे जण अगदी, आणि त्या दोघांना 2 मुलं होते. त्या 2 मुलांना पॅकिंग झाली आणि त्यांच्यातली जी पत्नी होती तिला चहाची तलफ होती. तर तिला चहाचं व्यसन होतं. सारखा तिला चहा प्यायला लागायचा. ती त्या मुलांना म्हणती, मुलांनो, तुम्हाला आता तीर्थयात्रेला जायचंय, तुम्हाला आता बाहेर जायचंय. मग मला तर सारखीच चहा प्यायला लागते. मग तुम्ही गेल्यानंतर मला चहाला साखर कोण आणून देईल? म्हणून तुम्ही जायच्या अगोदर मला चहासाठी साखर आणून द्या. ते मुलं म्हटले, आई, तुला चहाची तलब असते मला माहिती आहे, पण आपले वडील आहेत ना, बाबा जातील साखर आणण्याकरिता. असं ते मुलं म्हटले. दोघे जण तीर्थयात्रेला निघून गेले. ती भोळी पत्नी तिच्या नवऱ्याला म्हणते, स्वामी, अहो संध्याकाळी आपल्याला चहा करायचा, साखर संपली, तुम्ही दुकानात जा गावात आणि साखर घेऊन या. तो म्हटला, सती, अगं मी तर भोळा आहे, गावामध्ये साखर आणण्याकरिता जाईल आणि मला घरी यायचा रस्ता सुद्धा माहिती नाही. एवढा तो भोळा होता. तो म्हटला, सती, मी साखर आणण्याकरिता जातो, पण परत मी घरी येईल का नाही याची गॅरंटी नाही, कारण मला घराचा रस्ता सुद्धा माहिती नाही. ती म्हटली, स्वामी तुम्ही एक काम करा, मी तुमच्या कमरेला एक दोरी बांधते आणि माझ्या हातात एक दोरी ठेवते. एक शेंडा तुमच्या कमरेला बांधते आणि एक शेंडा माझ्या हातात ठेवते, आणि माझ्या हातात जो शेंडा राहील त्याला मी एक घंटी बांधते. तुम्ही दुकानामध्ये जा, ज्या वेळेला तुमची साखर घेणं होईल त्यावेळेला तुम्ही दोरी हलवा. दोरी हलली की या ठिकाणी घंटा वाजल आणि मला समजल की तुमचं साखर घ्यायचं झालंय. मग मी दोरी ओढल आणि जशी दोरी ओढल तुम्ही तसं घरी या. असा दोघांचा प्लॅन झाला. त्या भोळ्या बाईनं नवऱ्याच्या कमरेला दोरी बांधली, एक बाजू हातात धरली आणि हळूहळू दोरी सोडू लागली. तिचा भोळा नवरा गावात गेला, दुकानामध्ये जाऊन साखर घेतली आणि पुन्हा त्यानं ती दोरी हलवली. इकडे घंटा वाजला. बाईच्या लक्षात आलं आपल्या नवऱ्याने साखर घेतली. बाईच्या लक्षात आलं. बाईने लगेच दोरी ओढायला चालू केलं. जसजशी ती दोरी ओढू लागली तसतसा नवरा घराजवळ येऊ लागला. पण त्या गावामध्ये तिसरा एक भोळा राहत होता. त्यानं ती दोरी पाहिली. इकडून दोरीच्या बाजूला कोणीच नाही, लांबवर तिकडून सुद्धा कोणीच नाही. तो भोळा विचार करतो की ही दोरी नेमकं कशाची असेल. त्या तिसऱ्या भोळ्यानं ती दोरी मधूनच कापून टाकली. आता नवरी, ती जी बायको होती, ती दोरी ओढते दोरी ओढते दोरी ओढते. दोरीचा कडाचा भाग तिच्या हातात आला, पण नवरा काही हातात नाही. आणि तो तिचा नवरा विचार करतो की आपली पत्नी आपल्याला ओढणार होती, पण पत्नी ओढत नाही, काहीच नाही. तो रस्ता हुकला आणि गावामध्ये त्यांचे बस स्टँड होतं. बस स्टँडच्या एका बाकावरती जाऊन बसला. तो भोळा, त्याला काही रस्ता सुचना. ही बाई सुद्धा भोळी. दोघे जण एकमेकाला बघू लागले. पण योगायोग असा झाला, दोघे जण एकाच बस स्टँडवरच्या एकाच बाकावरती बसलेले. बाकाच्या एका बाजूला ती बाई बसलेली आणि बाकाच्या एका बाजूला तो पुरुष बसलेला. हळूहळू दोघे जण जवळ जवळ आले.
तो जो माणूस होता, तो जो व्यक्ती होता, तो त्याच्या पत्नीला म्हणतो, मावशी अहो घरून साखर घेण्याकरिता बाहेर आलो होतो. पत्नीने माझ्या कमरेला दोरी बांधली होती, पण कस काय की दोरीच कोणीतरी कापून घेतली. मावशी मी घराचा रस्ता चुकलोय. तुम्हाला आमचं घर माहिती आहे का? मावशी म्हटल्या, दादा तुमचं घर काही मला माहिती नाही, पण माझाच नवरा साखर आणायला गेला होता. तिकडच तो रस्ता चुकलाय, घरी सुद्धा यायचं त्याचं काही मार्ग दिसेना. माझा नवरा रस्ता हुकलाय. मग दोघांच्या लक्षात आलं, एकमेकाकडे पाहिलं. बोलल्यानंतर लक्षात आलं, त्या बाईच्या लक्षात आलं हाच माझा नवरा आहे, आणि नवऱ्याच्या लक्षात आलं हीच माझी बायको आहे. म्हणजे काही काही माणसं एवढे भोळे असतात, एवढे भोळे असतात, त्यांना कशाचंच काहीच कळत नाही. असे भगवान भोलेनाथ सुद्धा भोळे आहेत, पण ते फक्त भक्ताकरिता भोळे आहेत. अगदी तांब्याभर पाण्याने प्रसन्न होणारे, एक बेलपत्र जरी वाहिलं तरी प्रसन्न होणारे भगवान भोलेनाथ. अगदी आपल्यावर नाही, अगदी चोरावर प्रसन्न होणारे भगवान भोलेनाथ आहेत. एक वेळेला एका गावामध्ये भगवान भोलेनाथांचं मंदिर होतं. त्या गावामध्ये भगवान भोलेनाथांची कथा चालू होती, आणि कथाकार महाराजांनी सांगितलं की भगवान भोलेनाथ फारच भोळे आहेत. अगदी तांब्याभर पाण्याने प्रसन्न होणारे, अगदी बेलपत्र वाहिल्यानंतर प्रसन्न होणारे भोलेनाथ आहेत. आणि ही गोष्ट ज्या वेळेला कथाकार सांगत होते, त्यावेळेला त्या गावचा चोर ज्या ठिकाणी मंदिर होतं त्या मंदिराच्या समोरच्या रस्त्याने चाललेला होता. त्याच्या कानावरती ती गोष्ट आली की भगवान भोलेनाथ फारच भोळे आहेत. त्या चोरानं विचार केला, आपण भोलेनाथाची तपश्चर्या करू, आपण भोलेनाथाचं ध्यान करू, म्हणजे भगवान भोलेनाथ आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपली जी मनोकामना आहे ती पूर्ण करतील. म्हणून तो चोर कथा झाल्यानंतर शंकराच्या मंदिरात आला, आणि शंकराच्या मंदिरात येऊन तो चोर भगवान भोलेनाथांची आराधना करू लागला, भगवान भोलेनाथांचं नामचिंतन करू लागला. त्याने भगवान भोलेनाथांचं फार नामचिंतन केलं. अगदी भोलेनाथांना तिथलंच बेलपत्र उचलायचा, भोलेनाथांच्या शिवलिंगावरती व्हायचा, ओम नमः शिवाय. तिथलंच बेलपत्र घ्यायचा, ओम नमः शिवाय. पण भगवान भोलेनाथ असे आहेत की फारच भोळे. भोलेनाथांनी कैलासाहून पाहिलं की हा माझा भक्त आहे, मंदिरामध्ये माझी फार वेळ झाली पूजा करतोय, याला मी प्रसन्न झालं पाहिजे, याची मनोकामना पूर्ण करण्यासाठी मी गेलं पाहिजे, असं भोलेनाथांनी विचार केला. भोलेनाथ त्या ठिकाणी निघाले. माता पार्वतीने अडवलं, स्वामी कुठे चाललात? भोलेनाथ म्हटले, पार्वती अगं पृथ्वीवर माझा एक भक्त आहे की जो सकाळपासनं माझी पूजा करतोय, बेलपत्र वाहून माझं नामचिंतन करतोय, त्या भक्ताला दर्शन देण्याकरिता चाललोय. पार्वती म्हटली, स्वामी अहो तो तुमचा भक्त नाही, तो एक चोर आहे, आणि तिथलंच बेलपत्र घेतोय, तिथंच वाहतोय, तो तुमचा भक्त नाही. भोलेनाथ म्हटले, पार्वती अगं तो माझा भक्त आहे, सकाळपासनं माझी पूजा करतोय, त्याला दर्शन देण्याकरिता जातो. पार्वती म्हटले, ठीक आहे स्वामी, त्याला दर्शन द्यायला जा, पण अगदी एकच वर द्यायचा. त्याने किती काही जरी मागितलं तरी त्याला एकच वर द्यायचा आणि तुम्ही परत यायचं. भोलेनाथ म्हटले, पार्वती तुला शब्द देऊन जातो की मी त्या भक्ताला, त्या चोराला एकच वर देऊन परत येतो. इकडे मंदिरामध्ये चोर भोलेनाथाचं नामचिंतन करतोय, शिवलिंगावरती बेलपत्र वाहतोय. भोलेनाथ त्या भक्तासमोर प्रगट झाले
भोलेनाथ म्हटले, भक्ता डोळे उघड, काय पाहिजे तुला? मी तुझ्यावरती प्रसन्न आहे. बोल भक्ता, तुझी काय इच्छा आहे? त्या भक्ताने डोळे उघडले तर भोलेनाथ समोर प्रगट. भक्त म्हटला, भोलेनाथा, सकाळपासनं तुमचं नामचिंतन करतोय, तुमच्या शिवलिंगावरती बेलपत्र वाहतोय, म्हणून माझी मनोकामना आहे, माझी मनोकामना तुम्ही पूर्ण करा. भोलेनाथ म्हटले, भक्ता तुझा वर माग. तो म्हटला, देवा एक नाही 3 वर आहेत, 3 वर मला द्यावे लागतील. भोलेनाथ म्हटले, काय काय वर आहेत? त्यानं 3 वर मागितले. पहिल्या वरामध्ये पत्नीला धन, दुसऱ्या वरामध्ये आईला डोळे, आणि त्याने 3रा वर मागितला की आमच्या घरी आम्हाला काही लेकरू बाळ नाही, आमच्या घरी एक मूल जन्माला यावं, असं त्याने 3 वर मागितले. भोलेनाथ म्हटले, अरे भक्ता, तुला जर मी 3 वर दिले तर ती पार्वती मला कैलासावरती येऊ देणार नाही. भक्त म्हटला, देवा तुम्ही 3 वर दिले नाही, माझी बायको मला घरात येऊ देणार नाही. म्हणजे आता भोलेनाथाची फजिती आणि भक्ताचीही फजिती. भोलेनाथ म्हटले, भक्ता तुला मी एकच वर देऊ शकतो, या 3 पैकी एकच गोष्ट माग. तो विचार करतो, धन मागितलं की आईला डोळे येणार नाही, आईला डोळे मागितले की पत्नीला धन नाही, घरात लेकरू बाळ नाही. पण तो चोर सुद्धा हुशार होता. तो म्हटला, भगवान भोलेनाथ, तुम्ही जर 3 वर दिले तर पार्वती नाराज होईल, पण जाऊ द्या, मी तुम्हाला एकच वर मागतो, तोच वर माझा पूर्ण करा. भक्ताने 1 वर मागितला. कोणता वर? मेरी माता सोने के महलों में देखे पोता. भोलेनाथ 3 वर मला नको, भोलेनाथ एकच वर द्या. मेरी माता सोने के महलों में देखे पोता, असा वर मागितला. भोलेनाथ म्हटले, भक्ता मी तुला 1 वर माग म्हटलं, तू माझ्याकडनं 1 वर मागितला, तथास्तु तुझा वर पूर्ण होईल. भोलेनाथांनी त्याला आशीर्वाद दिला. भगवान भोलेनाथ कैलासावरती आले. कैलासावरती आल्यानंतर माता पार्वतीने विचारलं, स्वामी, अहो तुम्ही तर भक्ताला दर्शन देण्याकरिता गेले होतात. हो म्हणे, तो माझा जो भक्त होता, अगदी तू सांगितल्याप्रमाणे फारच चालाक होता. त्यानं गेल्या गेल्या मला 3 वर मागितले, पण पार्वती अगदी तू सांगितल्याप्रमाणे मी त्याला एकच वर देऊन परत आलोय. पार्वती माता म्हटल्या, स्वामी, त्या भक्ताने अगोदर काय मागितलं? म्हणे पत्नीला धन, मला लेकरू बाळ आणि आईला डोळे, असे 3 वर मागितले होते. पण मी सुद्धा फार हुशार, मी त्या भक्ताला एकच वर देऊन आलोय. त्यानं एकच वर मागितला, मेरी माता महलो सोने के महलों में देखे पोता, असा मी त्या भक्ताला एकच वर देऊन आलोय. माता पार्वतीने डोक्यालाच हात लावला. अहो स्वामी, तुम्ही किती भोळे आहात. अगोदर त्याने जे 3 वर मागितले ते वेगवेगळे मागितले, पण नंतर तेच 3 वर त्याने एका वरामध्ये मागितले. तुम्ही त्याला 1 नाही 3 वर देऊन आलात. असे भगवान भोलेनाथ भोळे आहेत. अगदी भोळ्या भाबड्या भक्तांवरती प्रसन्न होणारे, कमी सेवेने प्रसन्न होणारे. अगदी चोराने जरी भक्ती केली तरीही त्या चोरावरती प्रसन्न होणारे भोलेनाथ. याच भोलेनाथाच्या शिवलिंगाची आपण पूजा करावी. पण काहींचा असाही प्रश्न असतोय की भोलेनाथांची पूजा करत असताना आम्ही कशी करावी, किंवा कोणत्या दिशेला बसून पूजा करावी. तर भोलेनाथांची पूजा करत असताना आपलं जे मुख आहे ते उत्तर दिशेकडे असावं. उत्तर दिशा कोणती आहे ते इकडे. आता हे शिवलिंग आहे, शिवलिंगाचं जे पाणी जायचं ठिकाण असते ते उत्तर दिशेला असते. आणि आपण पूजा करायला बसल्यानंतर उत्तर दिशेला तोंड करावं, दक्षिण दिशेला आपली पाठ येते. उत्तर दिशेला आपण तोंड करावं
आणि भगवान भोलेनाथांचं शिवलिंग असं उत्तर दिशेला त्याचं पाणी जातंय. भोलेनाथांच्या शिवलिंगावरती पाणी अर्पण करत असताना डायरेक्टली शिवलिंगावरती पाणी अर्पण करायचं नाही. जे शिवलिंगाचं पाणी जाण्याचं ठिकाण आहे त्याच्याच उजव्या बाजूला गणपती बाप्पाचं स्थान आहे. सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांना पाणी घालावं. त्यानंतर त्याच्या डाव्या दिशेला कार्तिक स्वामींचं स्थान आहे. त्यानंतर आपण कार्तिक स्वामींना पाणी घालावं. त्यानंतर मध्यभागी जिथून पाणी जातंय तिथे एक सरळ रेष असते बघा. तिथे भगवान भोलेनाथांची कन्या आहे अशोक सुंदरी. तिसऱ्या वेळी आपण त्या अशोक सुंदरीला पाणी घालावं. त्यानंतर शिवलिंगाच्या कडाच्या बाजूने जो भाग असतो तिथे निर्गुण पार्वती राहते. चौथ्या वेळी आपण त्या ठिकाणी निर्गुण पार्वतीला पाणी घालावं. आणि मग पाचव्या वेळी आपण शिवलिंगावरती भगवान शंकरांना पाणी घालावं. असं आपण भोलेनाथाची पूजा करत असताना अगोदर या 4 बाजूला पाणी घालावं, मग भोलेनाथांना पाणी घालावं. आणि भोलेनाथांची पूजा करत असताना अगदी भोलेनाथांच्या पूजेमध्ये भोलेनाथांच्या शिवलिंगावरती पाणी घातल्यानंतर आपण त्या ठिकाणी बेलपत्र अर्पण करावं. पण बेलपत्र अर्पण करत असताना ते उलट व्हावं. आणि शिवरात्रीच्या दिवशी जर आपल्याला बेलपान अर्पण करायचं असेल तर ते बेलपत्र अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवावं आणि ते शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरती अर्पण करावं. आणि काहींची अशी इच्छा असते की आम्हाला भोलेनाथांना बेलपत्र अर्पण करायचं आहे, पण आम्हाला भोलेनाथांना 108 बेलपत्र अर्पण करायचे, पण आमच्याकडे तेवढे बेलपत्र उपलब्ध नाहीत. त्यांच्याकरिता एक सोपा उपाय आहे. ज्यांना 100 बेलपत्र असेल, 108 बेलपत्र असेल, भगवान भोलेनाथांना जर अर्पण करायचे असतील तर त्यांनी एकच बेलपत्र घ्यावं. त्या बेलपत्राचा जो समोरचा भाग असतो, बेलपत्राचा समोरचा भाग, त्या समोरच्या भागावरती लाल चंदनाने राम असं अक्षर लिहावं. पहिल्या पानावरती लाल चंदनाने राम, दुसऱ्याही पानावरती लाल चंदनाने राम आणि तिसऱ्याही पानावरती राम, लाल चंदनाने राम. असं आपण तिन्ही पानावरती जर लाल चंदनाने राम अक्षर लिहिलं, असं आपण एक बेलपत्र जर उलट शिवलिंगावरती अर्पण केलं तर अगदी 100 बेलपत्र वाहिल्याचं आपल्याला पुण्य प्राप्त होतं. भोलेनाथाची पूजा करत असताना आपण बेलपत्र अर्पण करावं. अगदी मी अगोदर सांगितल्याप्रमाणे अगोदर 4 बाजूला पाणी घालावं, मग शिवलिंगावरती पाणी घालावं. अशीच आपण भोलेनाथांची पूजा तुमच्या सर्वांकडनंच करून घेणार आहोत. पण आपण कथेच्या 7व्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी अगदी ज्याप्रमाणे शिवमहापुराणामध्ये भोलेनाथांची पूजा सांगितलेली आहे, अगदी त्याप्रमाणे तुम्हा सर्वांकडनं आपण ती पूजा करून घेणार आहोत. अशी भोलेनाथांची पूजा करत असताना आपण करावी. आता काहींचा असाही प्रश्न असतो की भोलेनाथांची पूजा तर आम्ही करणारच किंवा रोजच आम्ही भोलेनाथांची पूजा करतो, पण भोलेनाथांची पूजा केल्यानंतर ते जे पाणी आहे ते पाणी आम्ही तुळशीवरती अर्पण करावं का नाही? तर भोलेनाथांची पूजा झाल्यानंतर त्यांच्या स्नानाचं जे पाणी आहे ते पाणी तुळशीवरती टाकू नये किंवा ज्या ठिकाणी तुळस आहे त्या ठिकाणी भोलेनाथाच्या पूजेचं पाणी टाकू नये. आणि भोलेनाथांची आज तुम्ही पूजा केली, ते शिळे झालेले जे फुलं असतात, जे बेलपत्र असतात, अगदी जे आपल्या घराचं जे छत असतं त्या छतावरती ते टाकावे, म्हणजे कुणाच्या पायी जाणार नाही याची आपण दक्षता घ्यावी. अशी भोलेनाथाची यथासांग आपण पूजा करावी. कारण हे भगवान भोलेनाथ अगदी भोळ्या भाबड्या भक्तांवरती प्रसन्न होणारे आहेत. आणि काहींचा असाही प्रश्न असतोय
की आम्ही रोज आमच्या देवघरातील देवतांची पूजा करतो, पण आमच्या देवघरातील देवतांची पूजा करत असताना मुख्य आमच्या देवघरामध्ये कुठले कुठले देवता असले पाहिजेत? तर मुख्य आपल्या देवघरामध्ये 5 देवता असले पाहिजेत. त्यालाच देवपंचायतन असं म्हणतात. हे जर 5 देवता तुमच्या देवघरामध्ये नसेल तर त्या देवघराची पूजा सफल होणार नाही. हे 5 देवता देवघरामध्ये असणं फार गरजेचं आहे. ते 5 देवता कोणते? तर प्रथम आहे भगवान भोलेनाथाचं शिवलिंग. आपल्या देवघरामध्ये भोलेनाथांचं शिवलिंग असावं. दुसरे देवता आहेत रंगनाथाची मूर्ती. आपल्या घरामध्ये रंगनाथाची मूर्ती ही असावी देवघरामध्ये. तिसरा आहे गणपती बाप्पाची ही एक लहान मूर्ती आपल्या देवघरात असावी. चौथं म्हणजे जगदंबेची मूर्त. जगदंबेची मूर्त ही आपल्या देवघरात असावी. आणि 5वे देवता सूर्य भगवंताचं गोल चक्र किंवा आपली जी कुलदेवता आहे त्या कुलदेवतेची प्रतिमा. असे 5 देवता आपल्या घरामध्ये असावेत देवघरामध्ये. हे 5 देवता जर देवघरामध्ये नसतील तर आपण कितीही भोलेनाथाची कितीही बाकीच्या देवांची पूजा केली तरी ती पूजा सफल होत नाही. मग तुम्ही म्हणताल ताई हे 5 देवता ठेवून बाकीचे बाहेर काढायचे का? बाकीचे बाहेर काढायचे नाही, पण त्या बाकीच्या देवतांमध्ये हे 5 देवता मुख्य असले पाहिजे. तेव्हा आपण केलेली पूजा ही सफल होते. असे हे 5 देवता आपल्या देवघरामध्ये असावेत, तेव्हा आपण केलेली पूजा सफल होते. या शिव महापुराण ग्रंथामध्ये भगवान भोलेनाथांच्या शिवलिंगांचे प्रकार सांगितलेले आहेत. भगवान भोलेनाथांच्या शिवलिंगाचे 5 प्रकार आहेत. मुख्य 4 आहेत आणि संपूर्ण 5 आहेत. त्यातील पहिलं शिवलिंग आहे ते म्हणजे स्वयंभू शिवलिंग. दुसरं शिवलिंग आहे बिंदू शिवलिंग. तिसरं आहे प्रतिष्ठित शिवलिंग. चौथा आहे चर शिवलिंग आणि 5वा आहे गुरु शिवलिंग. असे शिवलिंगाचे 5 प्रकार आहेत. त्यातील पहिलं स्वयंभू शिवलिंग. स्वयंभू शिवलिंग म्हणजे जे स्वयं प्रगट होत आहे, भूगर्भातून जे स्वयं प्रगट होत आहे ते स्वयंभू शिवलिंग. या स्वयंभू शिवलिंगाची जर आपण पूजा केली तर आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते. दुसरं शिवलिंग आहे बिंदू शिवलिंग. बिंदू शिवलिंग कोणतं? तर जे फोटोमध्ये असतंय, आपण फोटो फ्रेम घेतो ना भोलेनाथांच्या शिवलिंगाची, तेच शिवलिंग म्हणजे बिंदू शिवलिंग, फोटोतील शिवलिंग. त्या भोलेनाथाच्या शिवलिंगाची जर आपण पूजा केली तर आपल्या घरामध्ये जे काही क्लेश असतील, आपल्या घरामध्ये जे काही रोगराई असतील ते क्लेश रोगराई नष्ट होतात. शिवलिंगाचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे प्रतिष्ठित शिवलिंग. अगदी सर्व गावकऱ्यांनी मिळून जे मंदिरामध्ये स्थापन केलंय ते म्हणजे प्रतिष्ठित शिवलिंग. अशा या प्रतिष्ठित शिवलिंगाची जर आपण पूजा केली तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला यश असेल, आयुष्य असेल, विद्या असेल, या सर्व गोष्टी प्राप्त होतात. शिवलिंगाचा चौथा प्रकार आहे चर शिवलिंग. अगदी सोन्याचं असेल, चांदीचं असेल, धातूचं असेल, असं जे शिवलिंग असतंय म्हणजे जे एका जागेवरनं दुसऱ्या जागेवरती हलवता येतं असं जे शिवलिंग ते म्हणजे चर शिवलिंग. या शिवलिंगाची जर आपण पूजा केली तर आपल्याला समाधानाची प्राप्ती होते. आणि 5वं जे शिवलिंग आहे ते म्हणजे गुरु शिवलिंग. गुरु शिवलिंग कोणतं? तर 4 शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतात, पण गुरु शिवलिंग हे कोणतं आहे? तर आपण आपल्या जीवनामध्ये जे कोणते गुरु केलेले असतील त्या गुरूंच्या उजव्या पायाचा अंगठा हे सुद्धा एक शिवलिंग आहे. आपल्या गुरूंच्या उजव्या पायाचा अंगठा ते सुद्धा गुरु शिवलिंग.
हा शिवलिंगाचा 5वा प्रकार आहे. म्हणजे बघा, गुरूंच्या उजव्या पायातील अंगठ्याला त्या ठिकाणी शिवलिंग म्हणतात. म्हणजे गुरूंचा महिमा किती असेल. म्हणून जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्तीने गुरु हे केलेच पाहिजेत. इथं बसलेले सर्वांनी केलेले आहेत ना गुरु. जीवनामध्ये गुरु जर केले नाहीत तर माणसाचं जीवन अपूर्ण आहे. अगदी आपण जीवनामध्ये आल्यानंतर गुरु करावेत, गुरूंची सेवा करावी. लागो रे मन लागो रे 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 लागो रे आपण जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये आपण गुरु करावेत. जीवनामध्ये गुरूंचं दिव्य असं स्थान आहे. असं सांगतात की 33 कोटी देवांचा आशीर्वाद असू द्या आणि एक गुरु जर आपल्यावरती नाराज असतील तर त्या 33 कोटी देवांच्या आशीर्वादाचा सुद्धा काही त्या ठिकाणी किंमत नाही. किंवा 33 कोटी देवांचा श्राप आहे आणि एका गुरूंचा आपल्यावरती आशीर्वाद आहे तर त्या 33 कोटी देवांचा श्राप सुद्धा आपल्याला काही करू शकत नाही. असं एक दिव्य स्थान आपल्या जीवनामध्ये गुरूंचं आहे. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये गुरु करावेत. तुम्ही म्हणताल ताई गुरु करावेत असं तुम्ही सांगतात, पण आम्ही गुरु तरी कुणाला करावं. अगदी आपल्या मनामध्ये ज्यांचं दिव्य असं स्थान आहे त्यांना आपण गुरु करावं. गुरूंची मनोभावाने सेवा आपण करावी. काही लोक गुरु करतात पण फक्त म्हणजे केले म्हणून केले असे गुरु करतात. त्यांची सेवा नाही, काही नाही, काहीच नाही. पण जीवनामध्ये गुरु केल्यानंतर त्यांची आपण मनोभावाने सेवा करावी. यापुढे भगवान भोलेनाथ ज्या रामनामाचं चिंतन करतात त्या रामनामाची उत्पत्ती कशी झाली किंवा ते रामनाम भगवान भोलेनाथांपर्यंत कसं आलं त्याची कथा आपण पाहणार आहोत. पण त्या अगोदर 5 मिनिटाचं भजन करू आणि मग त्या राहिलेल्या कथा पाहू. भगवान भोलेनाथांच्या मुखामध्ये रात्रंदिवस रामनामाचं चिंतन आहे. मग भगवान भोलेनाथ रामनामाचं चिंतन तर करतात, पण भगवान भोलेनाथ ज्या रामनामाचं चिंतन करतात ते रामनाम, त्या रामनामाची उत्पत्ती कशी झाली किंवा ते रामनाम भगवान भोलेनाथांपर्यंत कसं आलं तर त्याची एक कथा आहे.
की वाल्मिकजींनी शतकोटी रामायणाची रचना केली, त्यांनी शतकोटी रामायण निर्माण केलं, पण ते रामायण घेण्यासाठी अगदी पाताळातून सर्प आले, पृथ्वीवरचा माणूस आणि स्वर्गातले देवता, या तिघा जणांचे भांडण चालू झाले की वाल्मिकजींनी निर्माण केलेलं तयार केलेलं रामायण ते आम्हाला पाहिजे. तिघांचेही रामायणावरनं भांडण चालू झाले. प्रत्येक जण म्हणतो रामायण आम्हाला पाहिजे, ते श्लोक आम्हाला पाहिजेत. त्यावेळेला त्या ठिकाणी भगवान भोलेनाथांनी मध्यस्थी केली. भोलेनाथ म्हणतात की तुम्ही तिघही जण भांडण करू नका. स्वर्गातल्या देवतांनाही सांगितलं, पृथ्वीवरच्या मनुष्यालाही सांगितलं आणि पाताळातील सर्पांनाही सांगितलं, तुम्ही या रामायणावरनं भांडण करू नका, मी या रामायणाची तुमच्यामध्ये वाटणी करून देतो. म्हणून मग भगवान भोलेनाथांनी या शतकोटी रामायणाची वाटणी केली. जे स्वर्गातले देवता आहेत त्यांना 33,33,333 श्लोक दिले. पाताळातील सर्प त्यांनाही 33,33,333 श्लोक, आणि जो पृथ्वीवरचा माणूस आहे त्या माणसालाही 33,33,333 अशी तिघांमध्ये या श्लोकांची वाटणी केली. पण ही वाटणी झाल्यानंतर सुद्धा एक श्लोक शिल्लक राहिला. त्या श्लोकामध्ये होते 32 अक्षर. मग पुन्हा त्या श्लोकावरनं भांडण चालू झाले. भगवान भोलेनाथ म्हटले भांडण करू नका, या श्लोकाची सुद्धा वाटणी करून देतो. भोलेनाथांनी 32 अक्षरी श्लोकाची वाटणी केली. देवतांना 10 अक्षर दिले, मनुष्याला 10 अक्षर आणि पाताळातील सर्पाला 10 अक्षर, अशी त्या श्लोकाची ही वाटणी केली. आता खाली राहिले 2 अक्षर. पुन्हा त्या 2 अक्षरावरनं भांडण चालू झाले. ते 2 अक्षर आम्हाला पाहिजे, 2 अक्षर आम्हाला पाहिजे. भोलेनाथ म्हटले स्वर्गातले देवता, पृथ्वीवरचा माणूस, सर्प, तुम्हाला सर्वांना मी श्लोकाची वाटणी करून दिलेली आहे, वाटणी मी केली. आता हे जे 2 अक्षर शिल्लक राहिले त्याची वाटणी तुमच्यामध्ये मी करणार नाही. ते 2 अक्षर मी माझ्याजवळ ठेवणार. ते 2 अक्षर म्हणजे राम नाम. भगवान भोलेनाथांनी ते राम नाम आपल्या कंठामध्ये धारण केलं. तेव्हापासून भगवान भोलेनाथ अगदी रात्रंदिवस त्यांच्या मुखामध्ये राम नामाचा जाप आहे. रात्रंदिवस राम नामाचं चिंतन करतात. अशी या राम नामाची सुद्धा कथा आलेली आहे. आणि मी तुम्हाला सुरुवातीलाच पूजाविधी भोलेनाथांचा सांगितला. भोलेनाथांची पूजा करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. स्त्रियांनाही आहे, पुरुषांनाही आहे. प्रत्येकाला भोलेनाथाची पूजा करण्याचा अधिकार आहे. काही काही असं म्हटलेलं मी ऐकलंय की भोलेनाथांची पूजा स्त्रियांनी करू नये, असं सुद्धा काही काही ठिकाणी म्हणतात. पण या अगोदरचे सुद्धा इतिहासातले अनेक पुरावे आहेत की अनेक स्त्रियांनी भोलेनाथाची पूजा केली. मग त्यामध्ये अहिल्याबाई होळकर असतील, पार्वती मातेने सुद्धा भगवान भोलेनाथ पती स्वरूपात प्राप्त व्हावे म्हणून भोलेनाथांची तपश्चर्या केली, भोलेनाथांची पूजा केली. अगदी सती मातेने सुद्धा भोलेनाथांची पूजा केली. अगदी खंडोबा पती स्वरूपात प्राप्त व्हावे म्हणून बानुबाई यांनी सुद्धा 12 वर्ष भोलेनाथाची तपश्चर्या असेल, आराधना असेल, पूजा असेल, 12 वर्ष पूजा केली. अगोदरच्या ग्रंथातले पुरावे आहेत की स्त्रियांनीही भोलेनाथाची पूजा करावी. म्हणून भोलेनाथाच्या पूजेचा प्रत्येकाला अधिकार आहे. जेवढा अधिकार पुरुषांना आहे तेवढाच अधिकार स्त्रियांनाही आहे. भोलेनाथाची आपण पूजा करावी. पण देवाची पूजा करत असताना अगदी हे भोलेनाथ आहे, आम्ही भोलेनाथाचे भक्त आहोत म्हणून आम्ही फक्त भोलेनाथाचीच पूजा करणार, विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जाणार नाही. काही काही म्हणतील आम्ही विठ्ठलाचे भक्त आहोत, आम्ही भोलेनाथाचं तोंड सुद्धा पाहणार नाही. काही म्हणतील आम्ही खंडोबाचे भक्त आहोत, आम्ही या देवांच्या मंदिरात येणार नाही. पण असा भक्तीतला वाद ही गोष्ट चुकीची आहे.
भक्ती करत असताना आपण देवादेवांमध्ये भेद करू नये, म्हणून आमचे संत मंडळी सुद्धा सांगतात हरिहरा भेद, हरिहरा भेद, हो 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 हरिहरा भेद, 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 नाही करुणाए वाला, नाही करुणाए वाला, नाही करुणाए वाला, नाही करुणाए वाला, हरिहरा भेद, हो हरिहरा भेद, हो हरिहरा भेद, हो हरिहरा भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद नाही करू नये वाद. आपण देवाची भक्ती करत असताना देवादेवांमध्ये भेद करू नये. अगदी काही काही माणसं असे असतात की हे भोलेनाथ आहे, आम्ही यांचे भक्त आहोत, आम्ही यांचीच भक्ती करणार, दुसऱ्या देवांकडे आम्ही डोकून सुद्धा पाहणार नाही. पण असा भक्तीमध्ये भेद नसावा. अभेद भक्ती आपण जीवनामध्ये करावी. पण लोकांचा भक्तीमध्ये भेद असतो असं आपल्याला पाहायला मिळतंय. तर एका ठिकाणी दोन शेजारी शेजारी गावं होते. त्या एका गावाचं नाव होतं विष्णुपूर, दुसऱ्या गावाचं नाव होतं शिवपूर. विष्णुपूर ज्या गावाचं नाव होतं त्या गावातले सगळे कट्टर विष्णू भक्त, अगदी सगळी विष्णूचीच भक्ती करणार, विष्णूचंच नाव तोंडामध्ये घेणार. अगदी गावामध्ये विष्णूचं मंदिर, दुसऱ्या देवाचं काहीही त्यांना चालत नव्हतं. आणि जे शिवपुरातील माणसं होते ते सगळं शिवाचंच करायचे, म्हणजे गावात शिवाचंच मंदिर, भोलेनाथाचंच नामचिंतन करायचे, सगळं काही भोलेनाथाचंच. असं त्या दोन गावं होते आणि ते पण एकदम शेजारीच, एक विष्णुपूर आणि दुसरं शिवपूर. पण एक वेळेला योगायोगानं असं झालं की जे विष्णुपूर होतं त्या विष्णुपुरातली जी मुलगी होती शिवपुरात दिली. तुम्ही म्हणताल ताई असं कसं काय झालं? कसं आहे, सध्याच्या काळामध्ये मुलांना मुलीच भेटत नाहीत. आणि विष्णुपुरातला तो मुलगा, शिवपुरातली मुलगी, मुलीलाही मुलगा भेटाना आणि त्या मुलालाही मुलगी भेटाना, म्हणून दोघांचं जुळलं. शिवपुरातल्या मुलाला विष्णुपुरातली मुलगी दिली, शिवपुरातल्या मुलाला विष्णुपुरातली मुलगी दिली. दोघांचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ती बाई सकाळी लवकर, ती नवीन सुनबाई सकाळी लवकर उठली आणि सकाळी लवकर उठून पूर्वीच्या काळामध्ये घरासमोर शेणाने सारवून घ्यायचे. आता ती शेणाने सारवायची पद्धतच बंद झाली,
कारण आता सगळ्यांच्या घरामध्ये फरशी आली. फरशी आल्यामुळे सारवायचं कामच नाही. ती सुनबाई सकाळी लवकर उठली आणि उठल्या उठल्या घरासमोरचं अंगण सारवून घ्यायला लागली. आपण घर सारवून घेताना कसं सारवतो? आडवं सारवतो. सारवून घेताना आपण आडवं सारवतो. तिनं सुद्धा आडवं सारवायला सुरुवात केली. तिनं आडवं सारवायला सुरुवात केली. तेवढ्यामध्ये तिचा सासरा उठला. सासरा उठून घराच्या बाहेर आला. सासरा म्हटला, सुनबाई. सुनबाई म्हटली, बोला ना सासरी बुवा, काय झालं? एवढा सकाळ सकाळ माझ्यावरती ओरडतात, काय झालं? सासरा म्हटला, सुनबाई, आम्ही कट्टर शिवभक्त आहोत. आमच्याकडे सगळं शिवाचं चलतं. आमच्याकडे लोक उभा गंध लावतात. आमच्याकडे आडवं काही चलत नाही. सुनबाई म्हटली, सासरी बुवा, मला माहिती आहे की तुमच्याकडे आडवं काही चलत नाही. सुनबाई, हे शिवपूर आहे, इथे सर्व काही उभं होतं. म्हणून सुनबाई, तू आडवं सारवायचं नाही, सारवून घेताना सुद्धा उभं सारवायचं. सुनबाई विचारात पडली. आडवं सारवायचं माहिती होतं, पण उभं सारवायचं काही माहितीच नाही. पण तरी सुद्धा कसं बस अर्धशेन घरावरती, अर्धशेन सासऱ्याच्या धोत्राला, अर्धशेन साडीवरती कसं तरी तिने सारवून घेतलं. पुन्हा थोडी वेळ झाली. सासरी बुवा जरा बाहेर जाऊन आले. सासरी बुवांनी दात घासण्यासाठी मंजन बोटावरती घेतलं. आणि दात घासताना आपण दात कसे घासतो? आडवे घासतो. सासरी बुवांनी मंजन घेतलं. सासरी बुवा आडवे आडवे दात घासायला लागले. सुनबाईंनी पाहिलं. सुनबाई म्हटल्या, मामाजी, हे शिवपूर आहे. हो, अगदी बरोबर, हे शिवपूर आहे. इथे सगळं शिवाचं चालतं. हो म्हणे, बरोबर आहे. आपण सर्वजण शिवाचे भक्त आहोत. अगदी उभा गंध लावतो. प्रत्येक गोष्टी आपल्याकडे उभ्या असतात. तुम्ही सकाळी सांगितलं आडवं सारवायचं नाही. आता तुम्ही सुद्धा आडवा ब्रश करायचा नाही, आडवे दात घासायचे नाही, तुम्ही सुद्धा उभेच दात घासायचे. सासरा म्हटला, सुनबाई, तुमच्या परंपरा तुम्हाला, माझ्या परंपरा मला. म्हणजे काही काही गावामध्ये भेद असतो. अगदी काही म्हणतात आम्ही विष्णूचे भक्त आहोत, शिवाची भक्ती करणार नाही. काही जण म्हणतात की आम्ही शिवाचे भक्त आहोत, आम्ही विष्णूची भक्ती करणार नाहीत. पण असा आपल्या भक्तीमध्ये भेद नसावा. भेदरहित भक्ती आपण जीवनामध्ये करावी. ज्या भक्तीमध्ये भेद नाही, ज्या भक्तीमध्ये आपला कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही, अशी निस्वार्थी भक्ती आपण करावी. आणि अशाच भक्तीने भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात. अगदी प्रत्येक भक्तावरती प्रसन्न होणारे भगवान भोलेनाथ. याच भगवान भोलेनाथांचे एक पंचमुखी म्हणून एक स्वरूप आहे. त्यालाच आपण पंचमुखी भोलेनाथ असं म्हणतो. भोलेनाथाचं 5 मुखाचं ते स्वरूप. भोलेनाथांचे 5 मुख आहेत. त्या भोलेनाथांच्या 5 मुखातनं या जगाच्या कल्याणासाठी 5 मंत्र बाहेर पडले. त्यातील पहिला मंत्र आहे ओम. याच ओम मंत्राला प्रणव मंत्र असे म्हणतात. बघा, प्रत्येक मंत्राच्या अगोदर आपण ओम म्हणतो. ओम नमः शिवाय किंवा हरि ओम. आपण जर कुठल्याही मंत्रामध्ये ओम जोडलं तर तो मंत्र पूर्ण होतो. काही काही मंत्रामध्ये ओम असते. हा जो ओमचा ध्वनी आहे, ज्या वेळेला सदाशिवानं ज्योतिर्स्तंभ निर्माण केला होता, त्यावेळेला ज्योतिर्स्तंभामधनं सुद्धा ओम ध्वनी बाहेर येत होता. भगवान भोलेनाथांच्या मुखातून पहिला मंत्र बाहेर निघाला, तो म्हणजे ओम. या ओम नामाचा प्रत्येकाने जाप करावा. पण काही काहींचं असं असतंय की त्यांना ना भगवंताचा जप असेल, भगवंताचं नाम असेल, ते नाम घ्यायला सुद्धा वेळ नाही. काही काही एवढे कामामध्ये व्यस्त असतात. मग अशांकडनं सुद्धा भोलेनाथांचं नामचिंतन घडावं, या ओम मंत्राचा जप व्हावा, यासाठी एक सोपा उपाय आहे.
आपण एखाद्याला फोन लावला की आपण पहिलं काय म्हणतो? हा, हॅलो म्हणतो. आता हॅलोचा अर्थ कुणाला माहिती आहे का? म्हणजे मला तर काही माहिती नाही, तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा. हॅलोचा अर्थ कुणाला माहिती आहे का? हॅलोचा अर्थ कुणालाच माहिती नाही. पण कुणाला फोन केल्यानंतर आपण पहिले म्हणतो हॅलो आणि मग पुढचं बोलतो. तर आपण फोन केल्यानंतर जे अगोदर हॅलो म्हणतो ना, ते हॅलो त्या ठिकाणी बोलायचं नाही. एखाद्याला आपण कॉल केला, फोन केल्यानंतर आपण फोन उचलल्यानंतर हॅलो म्हणायचं नाही. एकतर ओम म्हणायचं किंवा हरिओम म्हणायचं किंवा मग साधं सोपं आपलं रामकृष्ण हरी म्हणायचं. याने सुद्धा भगवान परमात्माच्या नामाचा आपल्याकडनं उच्चार होतोय. भगवान भोलेनाथांच्या पहिल्या मुखातून मंत्र बाहेर निघाला, तो म्हणजे प्रणव मंत्र. भगवान भोलेनाथांच्या मुखातून दुसरा मंत्र बाहेर निघाला, तो म्हणजे ओम नमः शिवाय. या ओम नमः शिवाय या नामाचा तर सर्वांनी जप करावा. म्हणून अनेक थोर महापुरुषांनी संतांनी असं सांगितलंय, तेरा पल पल बीता जाए मुख से जप ले नमः शिवाय। तेरा पल पल बीता जाए मुख से जप ले नमः शिवाय। तेरा पल पल बीत जाए जप ले मुख से नमः शिवाय। तेरा पल पल बीत जाए जप ले नमः शिवाय। तेरा पल पल बीता जाए मुख से जप ले नमः शिवाय। तेरा पल पल बीता जाए मुख से जप ले नमः शिवाय। तेरा पल पल बीता जाए मुख से जप ले नमः शिवाय। तेरा पल पल बीता जाए जप ले नमः शिवाय। ओम 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 नमः शिवाय। भगवान भोलेनाथांच्या दुसऱ्या मुखामधनं दुसरा मंत्र बाहेर निघाला, तो म्हणजे ओम नमः शिवाय. या ओम नमः शिवाय मंत्राचा आपण जप करावा. भोलेनाथांच्या तिसऱ्या मुखातून जो मंत्र बाहेर निघाला, तो म्हणजे गायत्री मंत्र. गायत्री मंत्राचा जर आपण जप केला तर आपल्या जीवनामध्ये जो काही क्लेश असतील किंवा आपल्या घरामध्ये क्लेश असतील, विनाकारण भांडण होतात. आपल्याला जर पितृदोष लागलेला असेल तर तो पितृदोष सुद्धा नाहीसा होतो गायत्री मंत्राचा जप केल्याने. भगवान भोलेनाथांच्या चौथ्या मुखातून चौथा मंत्र बाहेर निघाला, तो म्हणजे महामृत्युंजय मंत्र. आपण जर या महामृत्युंजय मंत्राचा जप केला तर आपल्या घरामध्ये जो काही कालसर्प दोष असेल तो दोष नष्ट होतो. आणि भोलेनाथांच्या पाचव्या मुखातून जो पाचवा मंत्र बाहेर निघाला, तो आहे चिंतामणी मंत्र. सर्व मंत्रांमध्ये सोपा आहे, अगदी प्रत्येकाच्या मुखाला येईल असा तो मंत्र, तो म्हणजे चिंतामणी मंत्र. ज्या मंत्राचा भगवान भोलेनाथ जप करतात तो हा चिंतामणी मंत्र म्हणजेच राम नाम. प्रत्येकाने राम नामाचं चिंतन करावं, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये असलेल्या चिंता, आपल्या जीवनामध्ये असलेलं दुःख ते सर्व नष्ट होऊन जाईल. त्याकरिता आपण राम नामाचा जप करावा. भगवान भोलेनाथ सुद्धा कायम या राम नामाचा जप करतात. असे हे भोलेनाथांच्या 5 मुखातून 5 मंत्र विश्वाच्या कल्याणासाठी बाहेर आले. असे हे भगवान भोलेनाथ. अगदी आज सुरुवातीपासून मी तुम्हाला सांगत आहे, भगवान भोलेनाथ भोळे आहेत. भगवान भोलेनाथ भोळे आहेत. अगदी कमी सेवेने, अगदी जास्त अट्टहास करायची गरज नाही, कमी सेवेने प्रसन्न होणारे भोलेनाथ. अगदी सुरुवातीपासून मी तुम्हाला सांगत आहे.
आणि मी सुरुवातीला तुम्हाला एका चोराची कथा सुद्धा सांगितली. आपण तशीच दुसऱ्या चोराची एक कथा पाहणार आहोत. ती आपण झाकी रूपामध्ये पाहणार आहोत. झाकी येण्यासाठी महिला मंडळाने मध्यभागी रस्ता करा आणि समोर जे पुरुष मंडळी बसलेले आहेत त्यांनी पाठीमागं सरकून बसा, म्हणजे या ठिकाणी झाकी करता येईल. सर्वांनीच शेवटपर्यंत मध्यभागी रस्ता सोडा. भगवान भोलेनाथ, अगदी भक्तांवरती प्रसन्न होणारे भोलेनाथ, एक वेळेला एका गावामध्ये भगवान भोलेनाथांची कथा चाललेली. एका चोराने ऐकलं भगवान भोलेनाथ इतके भोळे आहेत की अगदी लोटाभर पाणी वाहिल्यानंतर भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात. त्याने ऐकलं एक लोटा जल सब समस्या का हल. चोराने ऐकलं. चोर म्हटला आता काही नाही, मी भगवान भोलेनाथांना लोटाभर पाणी अर्पण करेल आणि भोलेनाथांकडनं मी वरदान प्राप्त करून घेईन, भोलेनाथांकडनं मी संपत्ती प्राप्त करून घेईन. म्हणून रात्री कथा झाल्यानंतर तो चोर भगवान भोलेनाथांच्या मंदिरात आला आणि भोलेनाथांच्या मंदिरात आल्यानंतर तो भोलेनाथांना म्हटला, देवा आज मी चोरी करायला जाणार आहे, पण माझी चोरी जर सफल झाली ना, मी तुम्हाला एक लोटा काय डायरेक्टली हंडाभर पाणी तुमच्या शिवलिंगावरती अर्पण करेल, पण माझी आजची चोरी सफल झाली पाहिजे. असा तो भगवंताला प्रार्थना करत होता. तेवढ्यामध्ये एक आजीबाई पाणी एका लोट्यामध्ये पाणी घेऊन आल्या आणि भगवान भोलेनाथाला त्यांनी पाणी अर्पण केलं. त्यांच्या हातामध्ये तो पितळाचा तांब्या बघितला. चोराच्या मनामध्ये विचार आला की हा तांब्या जर मी माझ्या घरी घेऊन गेलो, माझी पत्नी माझ्यावरती खुश होईल. तो आजीला म्हटला, आजी तुमच्या हातातील जो तांब्या आहे तो तांब्या मला पाणी घालण्यासाठी द्या. आजी म्हटल्या, अरे गृहस्था, हा तांब्या तुला मी पाणी घालण्यासाठी दिला असता, पण हा तांब्या माझ्या सुनबाईच्या हुंड्यामध्ये आलेला आहे आणि तांब्या जर मी तुला दिला आणि तांब्याला जर काही झालं, तांब्या जर हरवला, तर माझी सुनबाई मला घरामध्ये घेणार नाही. हुंड्यामध्ये आलेला तांब्या आहे, तांब्या तुला देऊ शकत नाही. आजीबाईनं एका हातामध्ये तांब्या धरला, चोराला दुसरा हात लावायला लावला आणि त्या ठिकाणी पाणी अर्पण केलं. आजी म्हटल्या, गृहस्था मी आरती म्हणते, तू मंदिरातली घंटा वाजव. चोराने घंटा वाजवण्यासाठी वर बघितलं. चोराला फारच आनंद झाला. भोलेनाथ, तुमच्याकडे येऊन एका तांब्याची अपेक्षा केली, पण तुम्ही 10-15 किलोचा घंटाच माझ्यासाठी या ठिकाणी लावून ठेवलाय. चोरानं असा विचार केला. चोर म्हटला, आजीबाई लवकर लवकर तुमची आरती करा, मला इथं माझं काम करायचंय. लवकर आजीबाईची आरती झाली. आजी त्या घरी गेल्या आणि आता चोर विचार करतोय, हा जो वरचा घंटा आहे हा घंटा मी खाली काढणार आणि हा घंटा जर मी माझ्या घरी घेऊन गेलो, हा घंटा जर विकला तर मला घंट्यापासनं भरपूर पैसे येतील, म्हणून त्याला तो वरचा घंटा खाली काढायचा आहे. अशीच ही कथा आपण झाकी रूपामध्ये पाहणार आहोत. झाकी समोर घेऊन ये. हा चोर सुद्धा आजीनं बरोबर मंदिराच्या बाहेर गेला, पण घंटा तर आपल्याला आपल्या घरी न्यायची, म्हणून आपल्याला घंटा चोरायची आहे. म्हणून तो चोर मंदिराच्या बाहेर गेलेला पुन्हा त्या मंदिरामध्ये आला आणि मंदिरामध्ये येत असताना तो चोर अगदी सगळीकडे पाहतोय की मंदिराच्या आजूबाजूला कोणी आहे का. मंदिराच्या आजूबाजूला तर कोणी नाही. लोकांकडे पाहत पाहत चोर मंदिरामध्ये प्रवेश करतो.
आजूबाजूला पाहतोय, कोणी माणसं आहेत का? मला चोरी करायची, मला हा वरचा घंटा खाली घ्यायचा आहे, पण घंटा तर फार वर आहे, एवढा उंच घंटा मी खाली कसा काढू? असा तो चोर आजूबाजूला बघून विचार करतोय. एक चोर खडा शिव मंदिर में पाहता उसके, एक चोर खडा था मंदिर में पाहता उसके अंदर में, घंटा आया उसे नजर जो था शिव जी के ऊपर, घंटा आया उसे नजर जो था शिव जी के ऊपर, लेकिन था काफी ऊंचा, लेकिन था काफी ऊंचा, ऐसा लालच में चक्कर में डाला, मेरा भोला बम 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 भो
मंदिरामध्ये उभा आहे, विचार करतो वर तर घंटा आहे, हा घंटा मला खाली घ्यायचा, पर घंटा तर फारच उंच आहे, तो वर असलेला घंटा मी खाली कसा घेऊ, असा चोर विचार करतोय. अगदी उड्या मारतोय, उड्या मारून घंटा काढण्याचा प्रयत्न करतोय, पण तरी सुद्धा घंटा काही त्याच्या हाताला लागत नाही. अनेक त्या ठिकाणी प्रयास करतो, पण तरी सुद्धा घंटा त्याच्या हाताला येत नाही. तेवढ्यामध्ये त्या चोराच्या एक गोष्ट लक्षात आली. त्याने खाली बघितलं, भगवान भोलेनाथांचं शिवलिंग आहे. त्यानं विचार केला, या शिवलिंगावरती जर मी पाय दिला आणि मग जर घंटा काढण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच वरून घंटा माझ्या हातामध्ये येईल, असा चोराने विचार केला. उपाय समज जब आता है, चोर खड़ा मुस्कुराता है. उपाय समझ में आता है, चोर खड़ा मुस्कुराता है. सूरत पर वो चढ़कर हाथ लगाया कंधे पर, सूरत पर वो चढ़कर हाथ लगाया कंधे पर. घंटा घन घन बोल उठा, चोर मन वालों लौटा, वहाँ चढ़ल हुआ डमरू वाला, मेरा भोला जग से त्या ठिकाणी चोर विचार करतोय, हा वरचा घंटा खाली घ्यायचा आहे. त्याच्यासाठी सोपा उपाय आहे. त्याने शिवलिंगावरती पाय दिला आणि घंटा काढण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यामध्ये भगवान भोलेनाथ त्या ठिकाणी प्रगट झाले. भगवान भोलेनाथांना समोर बघितलं, चोर थरथर कापू लागला. चोरांनी भोलेनाथाला बघितलं, चोर त्या ठिकाणी घाबरू लागला, थरथर कापू लागला. भगवान भोलेनाथ म्हणतात, भक्ता, अरे तू घाबरतो का? तू तर माझा भक्त आहेस. बोल, तुला माझ्याकडनं काय पाहिजे? तुला जो कोणता वर पाहिजे असेल तो वर तू माझ्याकडनं मागून घे. मांग मांग बोले शंकर, तेरे को मन चाहवर. मांग मांग बोले शंकर, तेरे को मन चाहवर. थोड़ा कापे थर थर, देख रहा है उधर उधर. थोड़ा बड़ा कापे थर थर, देख रहा है इधर उधर. मैं तो चोर हूँ चक्का हूँ, झूठा कपटी पक्का हूँ. बाबा
काही मला बेलपत्र अर्पण करतात, काही पाणी अर्पण करतात, काही भस्म अर्पण करतात. प्रत्येक जण काही ना काही अर्पण करतो. पण तू माझा असा भक्त आहेस, तू तर संपूर्ण शरीर माझ्यावरती अर्पण केलं. भक्ता मी तुझ्यावरती प्रसन्न आहे. माझी पूजा करत असताना काही जण मला मेवा वाहतात, काही जण मिठाई वाहतात, पण संपूर्ण शरीर अर्पण करणारा तू माझा भक्त आहे. बोल भक्ता तुला काय पाहिजे? कोई मेवा मोदक लाता है, कोई चंदन, कोई मेवा मोदक लाता है, कोई चंदन मुझ पे चढ़ाता है. पर तूने तो अपना तन कर दिया मुझ पे अर्पण, पर तूने तो अपना तन कर दिया मुझ पे अर्पण. तू भक्त है मेरा या सुंदर झाकीसाठी सर्वांनी जोरदार टाळी वाजवा. भगवान भोलेनाथ इतके भोळे आहेत की अगदी चोरावरती प्रसन्न होणारे. वरचा घंटा काढण्यासाठी त्या चोराने भगवान भोलेनाथांच्या शिवलिंगावरती पाय दिला. शिवलिंगावरती पाय देऊन घंटा काढण्याचा प्रयत्न केला. पण भोलेनाथ म्हणतात काही जण मला मेवा वाहतात, मिठाई वाहतात, बेलपत्र वाहतात, पण तू माझा असा भक्त आहेस, तू तर संपूर्ण शरीर मला अर्पण केलं. असा तू माझा भक्त आहेस. भक्ता तू चोर नाही, तू माझा भक्त आहेस. असे भगवान भोलेनाथ अगदी कमी सेवेने, कमी पूजेने भगवान भोलेनाथ आपल्या भक्तावरती प्रसन्न होतात.